नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 39। अदिती घरी आली ती खुशीतच। आल्या आल्या तिने आईला मिठी मारली। आज ती खूप खुश होती। तिला असा आनंदात पाहून आईलाही खूप आनंद झाला होता। आई आई, अदिती म्हणाली। अगं हो हो, फक्त आई। आई करणार की काय झाले तेही सांगणार, आई म्हणाली। मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले, हे पहा माझा रिझल्ट, अदिती रिझल्ट दाखवत म्हणाली। अगो बाई, खरंच? अदू, किती गोड बातमी दिली। तुझे बाबा किती खुश होतील हे ऐकून, आई म्हणाली। तसे प्रोफेसर देसाई घरी आले। अहो, पाहिलं तुम्ही, आपली अदू, आई काही बोलणार, बाबाने तिला रोखलं। सुमन, तू हे विसरत आहे। अदू ज्या कॉलेजचा मी प्रोफेसर आहे, मला हे आधीच माहीत होतं, प्रोफेसर म्हणाले। अरे हो, खरंच की, मी काहीतरी गोड बनवते, असं बोलून आई किचनमध्ये जाते। मला जितकी तुझ्याकडून अपेक्षा होती त्या मानाने तुला खूप चांगले मार्क मिळाले आहे, अभिनंदन, बाबा म्हणाले। थँक्यू बाबा, नेक्स्ट टाईम मी आणखी मेहनत करेल, अदिती म्हणाली। नताशाचं काय झालं? तिला किती पर्सेंटेज मिळाले, बाबा म्हणाले। तसं अदितीला काय बोलावं याचा विचार पडला होता। बाबा, नताशाला ना 2 सब्जेक्टमध्ये केटी मिळाली आहे, पण ती म्हणाली आता ती लक्ष देऊन स्टडी करणार आहे, अदिती म्हणाली। तिला मला भेटायला सांग, मी बोलतो तिच्यासोबत, बाबा म्हणाले व आत निघून गेले। अदू, उद्या माझ्यासोबत मंदिरात चल, तुला इतके चांगले मार्क मिळाले म्हणून मला देवाचे आभार मानायचे आहे आणि नताशासाठीही प्रार्थना करायची आहे। ती नक्कीच चांगल्या मार्काने पास होईल, आई म्हणाली। तशी अदितीने होकारार्थी मान हलवली। सकाळी तयार होऊन बाहेर जाण्याची तयारी करत होत्या। त्यांच्या हातात पूजेचं ताट होतं। त्यांनी व्हाईट कलरची गोल्डन बॉर्डरची साडी नेसली होती। विक्रमही जाण्यासाठी निघाला होता। तुम्ही मंदिरात चालला आहात, विक्रमने विचारलं। हो, आज सोमवार आहे ना, महादेवाच्या मंदिरात चाललो होतो, म्हणाल्या। आम्हीही येतो तुमच्यासोबत, विक्रम म्हणाला। आज पहिल्यांदा तुम्हाला स्वतःहून जायचं आहे? काय मागणार आहात महादेवाकडे, माने विचारलं। न मागता आम्हाला सर्व काही मिळाले आहे अदिती ही आमचीच आहे। आम्हाला महादेवाकडे इतकीच प्रार्थना करायची आहे की त्यांना लवकरात लवकर आमच्या प्रेमाची जाणीव होऊ द्या, विक्रम म्हणाला। नक्कीच, तुमच्या इतकं प्रेम त्यांच्यावर कोणीच करणार नाही, विक्रमच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या। अदिती आणि आई दोघी मंदिरामध्ये आल्या होत्या। आईने अदिती आणि नताशासाठी प्रार्थना केली व मंदिराला प्रदक्षिणा घातली। दोघी जाण्यासाठी निघाल्या। तसे अदितीला काहीतरी आठवले। आई, तू इथेच थांब, मी आलीच, असं बोलून अदिती बाहेर गेली। आई तिथेच तिची वाट पाहत बसली होती। विक्रम आणि दामिनी दोघे मंदिरामध्ये आले होते। दोघांनी मनोभावे देवाला नमस्कार केला। विक्रम फक्त अदितीला मागण्यासाठी मंदिरामध्ये आला होता। त्याला माहीत होतं अदितीने अजूनही त्याला
मनापासून माफ केलं नाही. हे महादेव, आमचं अदितीवर मनापासून प्रेम आहे. आम्ही आयुष्यभर त्यांना खूप सुखात ठेवू. फक्त एकदा त्यांना आमच्या प्रेमाची जाणीव होऊ द्या. आम्हाला फक्त त्यांचं प्रेम हवं आहे. विक्रमने मनापासून देवाला प्रार्थना केली. दोघे जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात दामिनी यांची नजर मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेल्या सुमनकडे गेलं. तुम्ही असं अचानक इथे भेटणार असं वाटलं नव्हतं, दामिनी म्हणाल्या. तशी सुमन उठून उभी राहिली. अदितीसाठी प्रार्थना करायला आले होते. ती फर्स्ट क्लासने पास झाली आहे, आईने सांगितलं. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. अदिती आहेच हुशार, दामिनी म्हणाली. अदिती आल्या नाही? विक्रमने विचारलं. आली आहे ना, ती काहीतरी आणायला गेली आहे, आईने सांगितलं. तुमची हरकत नसेल तर मी त्यांना भेटू शकतो? विक्रमने विचारलं. हो, भेटा तुम्ही, सुमन म्हणाली. तसे विक्रम अदितीला शोधायला गेला. बसा तुम्ही. आम्हीही याआधी जास्त बोललो नाही. खरं सांगू तर तुम्ही अदितीवर खूप चांगले संस्कार केले आहे. त्या खूप समजदार आहेत, दामिनी म्हणाली. अदिती लहानपणापासून खूप समजदार आहे. माझ्या अदूने कधीही आम्हाला त्रास दिला नाही. खरं तर मलाच कधी कधी वाईट वाटतं. आम्ही तिच्या इच्छा पूर्ण नाही करू शकलो, सुमन म्हणाली. तुम्ही अदिती यांची अजिबात काळजी करू नका. अदितीचं नशीब स्वतः महादेव यांनी लिहिलं आहे. लवकरच त्यांच्या आयुष्यात ते सर्व येईल ज्याच्या त्या हकदार आहे, दामिनी म्हणाली. अदिती एका दुकानाच्या समोर उभी राहून रेशमी दोरे पाहत होती. नताशा चांगल्या मार्कने पास होण्यासाठी ती तिच्या हातात दोरा बांधणार होती. तिने एक लाल रंगाचा रेशमी दोरा घेतला. तशी तिला अजिंक्यची आठवण झाली. तिने त्याच्यासाठीही एक दोरा खरेदी केला. ती दुकानातून जशी वळणार तिच्यासमोर एक हात आला. तसं तिने समोर पाहिलं. विक्रम हात पुढे करून उभा होता व तिच्याकडे पाहून हसत होता. आम्हाला या धाग्याची जास्त गरज आहे. तुम्ही आम्हाला बांधणार नाही? विक्रमने विचारलं. तुम्हाला कशाचीही कमी नाही. तुम्हाला हवे ते तुम्हाला मिळेल, अदिती म्हणाली. असं तुम्हाला वाटतं अदिती? पैशाने सर्व काही घेता येतं, परंतु प्रेम नाही. आमच्या आयुष्यात प्रेमाची कमी आहे आणि जिच्यावर आम्ही जीवापाड प्रेम करतो त्यांना आमच्या प्रेमाची जाणीव नाही, विक्रम म्हणाला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट दिसत होत्या. अदितीला त्याचं वाईट वाटत होतं. तिने त्यातील एक दोरा घेतला व त्याच्या हाताला बांधायला सुरुवात केली. पहा सर, तुम्हाला तुमचं प्रेम लवकरच मिळेल. मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेल, अदिती म्हणाली व विक्रमचा हात सोडला. विक्रम त्याच्या हातातील दोऱ्याकडे पाहत होता. आत्ताच त्याने महादेवाकडे अदितीला मागितलं होतं आणि ती लगेच त्याला अशी अचानक भेटली होती, म्हणून तो खुश होता. दोघेही मंदिराच्या दिशेने चालत होते. अदिती, तुम्ही आम्हाला खरंच माफ केलं ना? विक्रमने विचारलं. हो सर, आणि प्लीज पुन्हा तो विषय नको. तुम्ही आज मंदिरात कसे काय आलात? का तुम्ही नेहमी येतात? अदितीने विचारलं. आम्ही मासोबत आलो होतो. त्या
तुमच्या आईसोबत बोलत आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत आला आहात. मी पण काय बोलत बसलो. सर्वात आधी तुमचं अभिनंदन. आईने सांगितलं, तुम्ही फर्स्ट क्लासने पास झाला आहात. विक्रम म्हणाला. थँक्यू सर. खरं तर माझाही विश्वास बसत नाही. माझी फ्रेंड आहे ना नताशा, तिला 2 सब्जेक्टमध्ये केटी लागली आहे. बिचारी खूप टेन्शनमध्ये आहे. अदिती म्हणाली. तसा विक्रम हसला. त्या दिवशी पाहिलं मी. पण खरं सांगू, तुमच्या मैत्रिणीचा तुमच्यावर खूप जीव आहे. असे मित्र खूप नशिबाने मिळतात. विक्रम म्हणाला. तसं त्याचं लक्ष समोर भीक मागणाऱ्या मुलांकडे गेलं. ती मुलं लोकांना पैसे मागत होती, पण कोणीच त्यांची मदत करत नव्हतं. काही मुलं रडत होती. अदितीने पाहिलं. तिला खूप वाईट वाटत होतं. तुम्ही इथेच थांबा, आम्ही आलोच, असं बोलून विक्रम गेला. अदिती त्या मुलांच्या जवळ गेली व काही पैसे त्यांच्या हातावर टेकवले व तिथेच बाजूला उभी राहिली. तिला सारखं वाटत होतं, आपल्याकडे खूप पैसे असते तर आपणही यांची मदत केली असती. ती मनात विचार करतच होती की तिला विक्रम येताना दिसला. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हरही होता. त्याच्या हातात खूप साऱ्या खाण्याच्या पिशव्या होत्या. अदिती तर पाहतच राहिली. विक्रमचं हे नवं रूप ती पहिल्यांदा पाहत होती. त्याने पिशवी खाली ठेवल्या व अदितीला आवाज दिला. तशी अदिती त्याच्या दिशेने गेली. दोघांनी मिळून सर्वांना खाण्याच्या वस्तू दिल्या. अदितीला हे सर्व करताना खूप आनंद होत होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विक्रमही मनात सुखावला होता. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. तिथेच काही वयस्कर लोक होते. विक्रम आणि अदितीने त्यांनाही वस्तू दिल्या. विक्रमने काही पैसेही त्यांच्या हातावर ठेवले. तसे एका म्हातारी आजीने दोघांना आशीर्वाद दिला. सुखी राहा, तुमच्या जोडीला कोणाची नजर न लागो, आजी म्हणाली. तशी अदिती ओशाळली. विक्रमला हे ऐकून खूप आनंद झाला होता. दोघे मंदिरात जाण्यासाठी निघाले. आज मी तुमचं वेगळं रूप पाहिलं आहे. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके हेल्पफुल असाल, अदिती म्हणाली. असं काही नाही अदिती. आपण जगातील सर्वांचं दुःख कमी करू शकत नाही, परंतु काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. पहा तिकडे, काही वेळापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर किती दुःख होतं आणि आता तेच चेहरे हसताना किती गोड दिसत आहे. विक्रम मुलांकडे पाहत म्हणाला. परंतु अदितीचं लक्ष विक्रमच्या चेहऱ्याकडे होतं. त्या मुलांना आनंदी पाहून तोही किती खुश होता. अदिती विक्रमच्या विचारात पुढे जाणार, पायरीवरून तिचा पाय घसरला. विक्रमने तिचा हात पकडला व तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती त्याच्या मिठीत आली. दोघांचे चेहरे खूप जवळ होते. विक्रम पुन्हा तिच्या डोळ्यात हरवला होता. तीही काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात एकटक पाहत होती. नकळत तिने हात त्याच्या खांद्यावर ठेवले होते. काही वेळाने अदिती बाजूला झाली व ओढणी नीट केली. तुम्ही ठीक आहात ना, विक्रमने विचारलं. हो, अदिती म्हणाली व दोघे मा आणि आई जिथे बसले होते तिथे आले. त्या दोघांना पाहून त्याही
जाण्यासाठी उठल्या. नमस्ते आंटी. अदिती दामिनीच्या पाया पडली. तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. आज दुसऱ्यांदा आपण इथे भेटत आहोत. दामिनी खुश होत म्हणाल्या. आम्हाला निघायला हवं. अदितीला कॉलेजला जायला उशीर होईल, सुमन म्हणाली. आम्हीही आता निघणार आहोत. सुमन, तुमच्यासोबत बोलून आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला भेटत जावा. आम्हाला बरं वाटेल, दामिनी म्हणाली. हो, नक्कीच, आई म्हणाली. तसे अदितीने विक्रमला बाय केलं व दोघी जाण्यासाठी निघाल्या. विक्रमला तर तिला सोडावंसं वाटत नव्हतं. तो ती गेली त्या दिशेने पाहत होता. माने त्याच्याकडे पाहिलं. तशा त्या हसल्या. बस करा विक्रम, गेल्या त्या, मा म्हणाल्या. तुम्ही पण ना मा, विक्रम म्हणाला. तसं माचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. हा दोरा तुमच्या हातामध्ये कसा आला? माने विचारलं. तुमच्या होणाऱ्या सुनेने बांधला आहे. आम्हाला आमचं प्रेम मिळावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली आहे, विक्रम म्हणाला. तशा मा खुश झाल्या. लवकरच तुमची सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, माने देवाला हात जोडले. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.